गुणवत्तापूर्ण शिक्षण हाच शिक्षण व्यवस्थेचा मुख्य उद्देश असायला हवा। मात्र आजच्या स्पर्धा केंद्रीय शिक्षण व्यवस्थेत हा उद्देश साधला जातोय का, ही केवळ चिंतेचीच नाही तर चिंतेची बाब झाली आहे। म्हणूनच आज स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जयंती दिन राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा होत असताना आपल्या शिक्षण व्यवस्थेचं वस्तुनिष्ठ विवेचन करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं। त्यासाठीच ज्येष्ठ शिक्षणतज्ञ विद्याधर अमृते आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। सर नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत। मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती आज आपण राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करतोय। आझाद हे एक चांगले शिक्षणतज्ञ होते, खूप चांगले शिक्षक होते। या एकंदर शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान कसं मौलिक ठरतं? मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या स्मृती दिनानिमित्त मला इथे बोलण्याची संधी मिळाली, याबद्दल मी धन्यवाद देतो। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला जो काही वातावरण त्यावेळचं होतं, स्वातंत्र्य योद्धे सगळे स्वातंत्र्य सैनिक मोठे अगदी, आणि आपले राष्ट्रपिता गांधीजी, नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, पटेल, ह्या सगळ्यांचं एक विचारधारा सर्वसाधारणपणे गांधीजींच्या तत्वानुसार आधीपासूनच बनत होती। म्हणजे असं नाही की शिक्षण मंत्री झाल्यावर आता आपण शिक्षणाबद्दल विचार करू, असं नाही। आधीपासूनच सगळी तयारी चालू, मूळ आधार पक्का होता, कारण गांधीजींनी त्याच्यावर बराच विचार केलेला होता। आणि त्याचं नंतर स्पष्टीकरण जास्तीत जास्त गांधीजींनंतर आचार्य विनोबाजी यांनी केलेलं आहे। तर त्यानुसार मौलाना अबुल कलाम आझाद जेव्हा शिक्षण मंत्री झाले तेव्हा त्यांनी जे सांगितलेलं होतं गांधीजींनी विचार करून की नई तालीम आपण पद्धती ही आपल्याला योग्य होईल। अर्थात त्यावेळेला सुरुवात होती, बरेच लोक अशिक्षित होते, सुशिक्षित करणं हे आधी पहिलं महत्त्वाचं होतं, म्हणजे साक्षर करणं। साक्षरता मोहीम ही मोठी होती, विविध शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय ही स्थापन करायची होती। त्या दृष्टीने जास्तीत जास्त संख्येमध्ये वाढ अशी झाली आणि गुणवत्तेचा एवढा विचार सुरुवातीला होण्याची शक्यता नव्हती। परंतु शिक्षण पद्धती कोणती असावी याबद्दल आधीपासूनच जी चर्चा झालेली होती, स्वातंत्र्यापूर्वीपासून महात्माजींनी केलेली होती, ती महत्त्वाची आहे। ह्या नई तालीम या उपक्रमाचा उल्लेख केला। हा उपक्रम नेमका काय होता? हाच तर महत्त्वाचा उपक्रम होता की जो आपण सुरुवातीला केला शिक्षण मंत्र्यांनी आणि नंतर आपल्या बाकीच्या राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांनी। परंतु राज्याचे शिक्षण मंत्री आणि विशेषतः शिक्षण अधिकारी यांना हा नई तालीम हा काय प्रकार आहे हे बहुधा अवगत नसावं किंवा फारसं त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। आणि नई तालीममध्ये काय होतं की मुलाला घडवण्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान नको, तर हाताला काहीतरी काम असलं पाहिजे, हा त्यातला मुख्य हे होता। आणि पुढे मागे श्रमप्रतिष्ठा, आणखी मुलांना काही ना काहीतरी काम जर तयार झालं, कौशल्य तयार झालं, जसं आता हल्ली आपण कौशल्य विकास म्हणतो, तर ते निश्चितच उपयोगी होईल। हा दृष्टिकोन ठेवून त्यांनी आपल्या टाइमटेबलमध्ये, आपल्या वेळापत्रकात खास असे तास ठेवले की सुतकताई, कापूस सफाई वगैरे वगैरे। पण काय झालं की त्याचं योग्य ते अर्थ न लावता शिक्षण अधिकाऱ्यांनी, विशेषतः ज्यांचा विश्वास नाही तालीमवर नव्हता, त्यांनी त्याच्याकडे तेवढं लक्ष दिलं नाही। आणि दुसरं म्हणजे काय झालं की जिथे कापूस पिकतो तिथे कापूस सफाई पाहिजे, जिथे जंगल आहे तिथे कापूस सफाई नको, तिथे सुतारकाम पाहिजे। म्हणजे एकूण परिस्थिती लक्षात घेऊन त्याची रचना करायला हवी होती। त्याच्याऐवजी एक यांत्रिकपणे काहीतरी आपलं काम करायचं म्हणून 2 पिरियड्समध्ये करायचं असं झालं। तर त्याचं शैक्षणिक जे महत्त्व होतं आणि कामाच्या दृष्टीने महत्त्व होतं, पुढे माणसांना कौशल्य आलं पाहिजे कुठचं तरी, त्यासाठी व्यावहारिक जीवनाचा आणि याचा संबंध जो जोडला गेला नाही तालीममध्ये होता, अपेक्षित होता, तो काय फलद्रूप झाला नाही, हे आपलं दुर्दैव आहे। कारण संबंध जगाच्या पातळीवर तुम्ही पाहिलं तर पुष्कळ नई तालीम, पण त्या शब्दाचं महत्त्व लक्षात घेऊन, त्यातलं तत्व लक्षात घेऊन इतर युरोपियन देशांनी पुष्कळ पुढे प्रगती केलेली आहे की हाताला महत्त्व, कौशल्याला महत्त्व, आणि आता ते आपण पुन्हा करतोय, परंतु त्यावेळेला ते झालं नाही। म्हणजे एकंदरीत आपण हा जो प्रकार म्हणतोय हा शाळेमध्ये आल्यानंतर होणार आहे। म्हणजे पुस्तकी शिक्षण काय, नई तालीम काय किंवा आजचं कौशल्य विकास काय, पहिला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असा
की ते विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचले पाहिजेत. बरोबर. तर हे विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचावे त्या दृष्टिकोनातून सरकारनं मागे शिक्षण हक्क कायदा सुरू केला. शिक्षण हक्क कायदा ह्या सुरू कायद्याचे केला. काय नेमके परिणाम झालेले आहेत, म्हणजे आम्हाला अनुकूल परिणाम झालेत की नाही? अनुकूल परिणाम झालेले आहेत, म्हणजे काही बाबतीत चांगले झालेले आहेत की उदाहरणार्थ मुलांना भुकेल्या पोटी यायला लागायचं काही भागात, तर त्या ठिकाणी आता खिचडी आणि बाकी अन्न पण मिळू शकतं, जेवायला मिळू शकतं, खायला मिळू शकतं आणि मग त्यांचा अभ्यास होतो. हा एक महत्त्वाचा त्यातला भाग आहे. आणि दुसरं म्हणजे त्यामुळे आणि एकूण रचना अशी आहे की आनंददायी शिक्षण करायचं नवीन कायद्याप्रमाणे. तर आनंददायी शिक्षण अधिक त्याच्यात शिक्षणाबद्दलचं प्रेम वाढलं पाहिजे, हसत खेळत शिक्षण झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या शिक्षण कायद्यात आहे. आणि त्याचा परिणाम निश्चित आदिवासी भागात आता मी काम करतो त्याला लक्षात येतं की जास्तीत जास्त मुलं यायला लागलीत. म्हणजे अटेंडन्स ज्याला म्हणतात ना, उपस्थितीही वाढलेली आहे निश्चित. आणि स्त्रियांची पुरुषांची म्हणजे मुलं आणि मुली दोघांची उपस्थिती वाढलेली आहे. त्याच्यात सध्या तरी दर्जाचा एवढा हे घेतला गेला नाहीये, विचार केला गेला नाहीये. पण आधी मुलांनी येणं आणि शिकती होणं असं जे आमचे पानसे सर म्हणतात ते महत्वाचं आहे की येती होणं, शिकती होणं आणि मग पुढे ते त्यांच्यात वाढ गुणवत्ता वगैरे सगळं आहे. पण दोन्ही एकत्रच चाललं पाहिजे. आधी आपण आता शिकूया आणि नंतर गुणवत्ता वाढ करूया असं चालणार नाही. आता ही गुणवत्ता वाढवण्यासाठी म्हणा किंवा शिक्षण घेण्यासाठी म्हणा माध्यम महत्वाचं असतं आणि हे माध्यम मातृभाषेतलं असावं. म्हणजे मातृभाषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं असं अनेक शिक्षण तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये आमच्या मुलांचा कसा टिकावा लागणार अशी एक शंका पालकांच्या मनामध्ये असते. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये मातृभाषेतून शिक्षण घेणं गरजेचं आहे काय? दुर्दैवाने बऱ्याच पालकांचं आणि समाजाचंच एकूण सध्या तरी आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये असा एक गैरसमज झालेला आहे की इंग्रजीतून शिक्षण पाहिजे, परंतु प्रत्यक्षात जगातले अनुभव पाहिला आणि हा मातृभाषा की इतर इंग्रजी माध्यम हा प्रश्न फक्त आपल्याच देशात आहे आणि आपण तो निर्माण केलेला आहे. प्रत्यक्षात संबंध जगामध्ये मातृभाषेतून शिक्षण आणि इतर कुठच्या परकी भाषेचं शिक्षण घ्यायचं तर घ्या, इंग्रजी घ्या, पण इंग्रजीच कशाला, फ्रेंच, जर्मन, रशियन आणि जपानी आणि चायनीज का नको? म्हणजे ऑप्शन्स घ्यायचं तर आधी मातृभाषा, ती भाषा नीट आली पाहिजे, त्याच्यातून शिक्षण झालं पाहिजे. हे नैसर्गिक आहे आणि सगळ्या शिक्षण तज्ज्ञांनी जगातल्या मान्य केलेलं आहे. संबंध जगामध्ये समजा असं आपण लक्षात घेतलं की कोणत्या ह्याच्यात शिक्षण चांगलं होतं तर मातृभाषेतच होतं. नोबेल पारितोषिकं कुठच्या देशात जास्ती झाले जिथे मातृभाषेतून शिक्षण आहे तिथे. संबंध जगामध्ये मातृभाषेतून शिक्षण होतं आणि आपल्या फक्त भारतामध्येच ते होत नाही. आणि रवींद्रनाथांनी यांना मूढ असा शब्द वापरलेला आहे. मूढ म्हणजे मूर्ख. होत नाही म्हणजे पालकांचा कल त्याच्याकडे नाहीये. उपलब्ध आहे शिक्षण पण पालकांचा कल नाही आणि त्यांची समज असं झालेला आहे की इंग्रजीतून शिकलं तरच पुढे निभाव लागणार आहे असं काही नाही. बरीच उदाहरणं अशी आहेत मोठ्या मोठ्या. उदाहरण देता फिनलंडच्या शिक्षण फिनलंड शिक्षण पद्धती सगळ्यात चांगली धरली जाते कारण त्याला कौशल्याचं जोड आहे आणि तिथला ट्रेनर म्हणजे ट्रेनिंग त्यांचं 5-5 वर्षाचं आहे आणि प्रत्येक टीचर हा MA असला तरी बालवाडीलाही शिकवू शकतो, पहिलीलाही शिकवू शकतो. पण त्याचं प्रत्येक त्या विषयात जितकं ज्ञान आहे आणि त्यांचं प्रशिक्षण 5 वर्षाचं आहे आणि तिथे शिक्षकाला मोठं पगार आणि समाजात मान आहे. याचं कारण फिनलंडची शिक्षण पद्धती कार्यावर अवलंबून आहे, कार्यप्रधान आहे, म्हणजेच नाही तालीम आहे. पण आपण ते ह्याच अनुषंगाने सर मी तुम्हाला विचारेन की आपल्याकडची पद्धत कशी आहे शिक्षक घडवण्याची? शिक्षक घडवण्याची पद्धत तर आपल्या इथे काय झालेलं आहे की आशय आणि मेथड्सवर भर दिलेला आहे. पद्धती कसं शिकवावं या मेथड्सवरच B.Ed वर मत दिलं आहे आणि खुद्द विषयाचं ज्ञान पुष्कळ कमी आहे किंवा नसलं तरी चालेल. हे योग्य नाही. शैक्षणिक दृष्टिकोनातून तुम्हाला जर माझा भूगोल विषय आहे तर मी भूगोल शिकवताना मला भूगोल चांगला येतोय त्यामुळे मी मेथड्स निरनिराळे वापरू शकतो. पण तो सध्याच्या टीचर्समध्ये नाही कारण त्यांचा विषय BA ला निराळा, MA ला निराळा आणि शिकवतोय दुसरा. हा जो प्रकार आहे हा कमी झाला पाहिजे. सर शेवटचा एक मुद्दा मी तुम्हाला विचारतो, शेवटचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आपण त्याला म्हणूया की सुशिक्षितपणा आणि सुसंस्कृतपणा दोन शब्द आपल्याला काहीसे समानार्थी असे वाटतात पण तसं नाही मला वाटतं. सुशिक्षितपणातून सुसंस्कृतपणा निर्माण होतोच असं नाही तर या सुशिक्षिततेतून सुसंस्कृतपणा यावा यासाठी नेमकं काय करायला हवं? पाठ्यपुस्तकाची रचना बदलली पाहिजे, मुलांचं वाचन वाढलं पाहिजे, अशा प्रकारे पाठ केलं पाहिजे की आपोआप अप्रत्यक्ष त्यांना नैतिक शिक्षण मिळेल. डायरेक्टली असं एकदम जाऊन नैतिक शिक्षणात शिकवू वगैरे असं चालत नाही. तर धडे असे असले पाहिजे, गोष्टी अशा असल्या पाहिजेत आणि शिक्षकाचं स्वतःचं वागणं, वाचन
व्यासंग जो म्हणतो तो दिसला तर विद्यार्थी पण वाचायला लागतो. आज आपल्या वाचन वागण्यातून कमी त्याने झालेलं आदर्श आहे. निर्माण करायला आदर्श पाहिजे. निर्माण केलं पाहिजे. तर सुसंस्कृतता येतील. ते टप्पे असतात की आधी साक्षर होतो माणूस, नंतर मग काय होतं सुशिक्षित होतो आणि नंतर मग सुसंस्कृत होतो. सुसंस्कृत होणं हे अगदी फायनल गोल आहे म्हणजे शेवट. बरोबर. पण तो झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी शिक्षकांनी फार मेहनत घेतली पाहिजे. पूर्वीचं आता जे सध्या चाललेलं आहे ते पाहता मला फार दुःख होतं सांगायला की शिक्षणाचा ऱ्हास होत चाललेला आहे. तो आता ह्या निमित्ताने आपण शिक्षण दिनाच्या निमित्ताने पुन्हा त्याच्यावर विचार सगळ्यांनी करावा आणि दूरदर्शनने त्या निमित्ताने काही आम्हाला बोलायला संधी दिली याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. बरोबर. म्हणजे चांगल्या शिक्षणातून सुशिक्षितपणातून सुसंस्कृतपणा येणं हे मला वाटतं आपण आज आवश्यक समजूया. म्हणजे ते जर आलं तर ही शिक्षणाची पण फलश्रुती होईल असं आपण म्हणायला हरकत नाही. आज आपण बघतो की सुशिक्षित माणूस असतो, शिकलेला असतो, समाजामध्ये वावरताना मात्र तो सुसंस्कृतपणा दाखवत नाही. साधं उदाहरण असतं, एखादा चांगल्या कपड्यातला टाय लावलेला वगैरे माणूस असतो आणि विद्वान असतो तो, पण रेल्वे गाडीतून फिरताना मात्र जाताना तो समोरच्या डेस्कवरती स्वतःचे बूट सकट पाय ठेवतो. हे आपल्याला कुठेतरी खटकतं आणि सांगितल्यानंतर सुद्धा ते पटत नाही. असो, आज आपण आमच्या बातमीपत्रात आलात आणि चांगलं मौलिक मार्गदर्शन केलं. बरेच बोलण्याजोगं आहे, परंतु बरोबर, वेळेच्या आपल्याला मर्यादेने मर्यादा आहे. आपल्याला बोलता येत नाही. मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार.